पंढरपूरला जायची इच्छा आहे पण वेळ नाही. मग काय, तुम्हाला माहीत आहे का, पुण्याजवळच एक असं ठिकाण आहे जिथे अगदी तसाच अनुभव मिळतो. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन, तसंच वातावरण आणि तीच भक्ती. हे आहे प्रति पंढरपूर विठ्ठलवाडीचं एक गुपित मंदिर, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप खरात सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे श्रद्धा, शांतता आणि विठ्ठलाचं अस्तित्व प्रत्येक क्षणी जाणवतं. हे आहे प्रति पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विठ्ठलवाडी, जे पंढरपूरचं एक सुंदर प्रतिरूप मानलं जातं. ज्यांना पंढरपूर विठ्ठल मंदिराला जाता येत नाही त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे एक आशीर्वाद. या मंदिराची स्थापना स्थानिक भक्ताच्या श्रद्धेतून झाली. असं म्हणतात की एका भक्ताला विठ्ठलने स्वप्नात दर्शन दिलं आणि सांगितलं, माझं रूप इथेही प्रकट कर, आणि तिथूनच सुरू झाली या मंदिराची पवित्र कथा. इथली विठ्ठलाची मूर्ती अगदी पंढरपूर सारखीच, हात कमरेवर, विटेवर उभी, सोबत आहे रुक्मिणी माता आणि भक्तीचा तोच अनुभव. इथे आल्यावर फक्त दर्शन नाही तर वेगळाच अनुभव मिळतो. हरिनामाचा गजर, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या आभागाने भरलेला वातावरण मन शांत होतं आणि वाटतं विठ्ठल अगदी आपल्या जवळ आहे. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथे हजारो भक्तांची गर्दी होते. दिंडी, भजन, कीर्तन, सगळं वातावरण भक्तीने भरलेलं असतं. ज्यांना वारी करता येत नाही ते इथेच वारीचा अनुभव घेतात. या धावपळीच्या जगात जर तुम्हाला थोडा वेळ शांतता हवी असेल तर एकदा नक्की या. विठ्ठल फक्त पंढरपुरात नाही, तर तो प्रत्येक भक्ताच्या मनात आहे. विठ्ठल विठ्ठल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच भन्नाट ठिकाणासाठी आमच्या सोबत राहा.